ओके बाय, गुड नाईट. पण तू एकटी जाशील ना पुढे? हो हो, नो वरीज, तू जा. ओके बाय, गुड नाईट. हो, बाय बाय, गुड नाईट. बाय. बाय. चलो दादा. दादा दादा, हा नेहमीचा रस्ता नाहीये. दादा, हा नेहमीचा रस्ता नाहीये. दादा, गाडी थांबवा ना. दादा, गाडी थांबवा. दादा, गाडी थांबवा. दादा, गाडी थांबवा. हा नेहमीचा रस्ता नाहीये. दरवाजा उघडा. वहिनी, वहिनी. कुठे शोधू इतक्या रात्री? प्लीज प्लीज मला वाचवा ना प्लीज. हा कॅब ड्रायव्हरने मला इकडे आणलंय. माहित नाही कुठे. प्लीज प्लीज मला वाचवा ना प्लीज. ओरड, तुला किती ओरडत येते ओरड. ते तुझा आवाज ऐकायला एक पाखरू सुद्धा नाहीये. या या, हे उघडायचं. अनन्या, 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 अनन्या. हा अथर्व, ते आले, ते उघडतायत लॉक. ओके, बनवतायत ते किल्ली. 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं. हा 5 मिनिटं, डोंट वरी. हा ओके ओके. हा, थांब. झालं? झालं? हो गया. अथर्व, मी किती घाबरले होते माहितीये. मला खूप काळजी वाटत होती. कुठेस तू, काय करतोयस, कसं आहेस, काहीच कळत नव्हतं. थँक गॉड.
अनन्या मी ओके आहे. अनन्या अनन्या दादा, थँक्यू सो मच. तुम्ही आलात म्हणून मी वाचलो, नाही तर मी अडकून राहिलो असतो. एक मिनिट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. तू बरा आहेस ना अथर्व? हो, मी बरा आहे. Thank God. नशीब तू आलीस अनन्या. तू नक्की ओके आहेस ना? हो, म्हणजे आधी नव्हतो. खूप टेन्शन आलं होतं मला, पण आता तू मिठीत आहेस त्यामुळे बरं वाटतंय मला. पण तू आतमध्ये अडकलास कसा? अनन्या, जाऊ दे, मी तुला सगळं नंतर सांगतो. आपण प्लीज घरी जाऊया, मला खूप भूक लागली. हो जाऊया, फक्त मी आईंना एकदा कळवते. हो. त्या काळजी करत असतील. आता इथे फक्त तू आणि मी आहे. Stay away! Don't move! ओरड. जितकं ओरडायचं ना तितकं ओरड. सोडायला नाही आणलंय. इथे तुझी मदत करायला कोणी येणार नाहीये. इथे फक्त आता तू आहेस आणि मी. प्लीज मला मदत करा ना. तो कॅब ड्रायव्हर माझ्यावर जबरदस्ती करतो. प्लीज प्लीज. शांत हो. ते गुंड गेलेत पडून. तू सेफ आहेस आता. मी आहे ना तुझ्यासोबत. काही होणार नाही तुला. ओके, हे बघ, खूप उशीर झाला. मी तुला घरी सोडतो. बरं, कुठे राहतेस तू? तुला पाणी हवंय का? तू गाडीमध्येच आहे. बरं, तू जेवलीस का बाळा? नाही नको मला, मी नंतर दूध पिईन. अनन्या म्हणून म्हणत होते जेवून घे, नको थांबत जाऊस. पण मला एक कळत नाही, तुम्ही दोघींनी मला उठवलं का नाही? पण गोळ्यामुळे मला हल्ली जास्त झोप येते. तसं नाही, ती पण मला कुठे बरोबर घेऊन गेली, एकटीच गेली होती ती. पूर्वा कुठे? ती आली नाही अजून. आली नाहीये म्हणजे? हो, येईल रे. येईल ती म्हणजे गेले कुठे? अरे ती मैत्रिणींबरोबर पार्टीला गेलीये, मग अशी भेटली मला. पार्टी?
काकू जवळपास 12 वाजून गेलेत. कधी येणार आहे ती? अरे ठीक आहे ना अथर्व, हे पार्टी आत्ता कुठे सुरू झाली असेल? अगं पण देविका, तिचा काही फोन काही मेसेज वगैरे तरी आला का? हा, आणि कुठे गेली आहे, कुठल्या पार्टीला गेली, कोणाबरोबर गेली आहे? ओ गॉड, तुम्ही सगळे प्रत्येक गोष्टीला सारखेच का रिॲक्ट होता? अथर्व, पार्टी आहे ती, पार्टी. उशीर होईलच, एवढ्या लवकर कशी काय येईल ती? अगं निदान फोन तरी करून बघ कुठे आहे ती. हा, ओके ओके, करते फोन. उचलत नाहीये ती फोन. अरे तुम्ही सगळे अजून जागे? काय झालंय? आणि काय रे, तू आत्ता जेवतो, वाचले किती? नाही, तो आत्ताच आला ऑफिसवरून. ही पूर्वा आली नाहीये अजून, म्हणजे फोनही उचलत नाहीये ती. पार्टीला गेली. पार्टीला गेली एवढ्या लेट? ए देविका, अगं तिच्या कुठल्या मैत्रिणीचा वगैरे तरी फोन असेल ना तुझ्याकडे, बघ ना, तिला लावून बघ. नाहीये माझ्याकडे कोणाचा नंबर. तिने मला ऍड्रेस पाठवलाय पार्टीचा, मी बघते. नशीब काहीतरी माहिती आहे आपल्याला. अनन्या, चल आपण बघून येऊया. मी हात धुवून येऊ. अरे हे थांबा, मिस्ड कॉल बघून ती करेल ना कॉल बॅक. आणि समजा नाही आला तर? आणि तुझ्याकडे तिच्या एकाही मैत्रिणीचा नंबर नाहीये? कमाल आहे. अरे नाहीये शेखर, आजकालची मुलं तुला माहिती आहेत ना, सारखी फोन नंबर बदलत असतात. अगं, पण कुणाचा तरी नंबर असायला हवा की नको? नाही नाही, एक मिनिट, आम्ही बघूनच येतो. आता मनात पाल चुकचुकली तर बघून, तर काही झालं नसणार, आम्ही आलोच आहे. हो, चल अनन्या. एक मिनिट. Thank you. You came like an angel today. तुम्ही नसतात तर. ऍक्च्युली यू आर राईट. आज मी होतो म्हणून तू वाचलीस. हा एरिया जास्त सेफ नाही, खूप बेकार आहे. पण दरवेळेस माझ्यासारखं कोणीतरी येईल तुला वाचवायला, याची काही खात्री नाही. ऍक्च्युली मी एवढ्या रात्री कधी बाहेर नाही पडत. माझ्या फ्रेंडनी इन्सिस्ट केलं म्हणून मी पार्टीला गेले होते. इट्स ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात जशी वाईट माणसं आहेत ना, तशी चांगली माणसं पण आहेत. आणि या तुझ्यासारखं सुंदर मुलीने तर जास्त काळजी घ्यायला हवी स्वतःची. मी नेक्स्ट टाइम जास्ती काळजी घेईन. हो, बाय द वे, आपण याआधी कधी भेटलोय का? नाही, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही, शक्यच नाही. नाही काय ना, जर भेटलो असतो ना तर तुझ्यासारखं सुंदर मुलीला मी कधीच विसरू शकलो नसतो. बाय द वे, आय एम कबीर राजाध्यक्ष. आय एम पूर्वा. नाईस टू मीट यू. सेम हिअर. तू खूप दमलेली दिसतीयस. काहीतरी खाऊया आधी, मग मी तुला सोडतो घरी. नाही, नको, मी घरी जाऊन खाईन. एक कॉफी तरी पिऊ शकतो आपण. तू खूप स्ट्रेस्ड आउट दिसतीयस, आणि अशा अवस्थेत तू घरी गेलीस ना, घरच्यांना जास्त टेन्शन होईल. त्यापेक्षा एक कॉफी पिऊ पटापट, आणि मग तुला सोडतो मी घरी. नाही, ऍक्च्युली मला घरी फोन करायचा आहे.
माझा फोन हं? माझा फोन तिकडेच राहिला वाटतं. बॅग तिकडेच आहे. फोन नाहीये बॅगेत. फोन कुठे गेला असेल? मला वाटतं तुझा फोन गुंडाने नेला असेल. हा? इट्स ओके, तू सेफ आहेस ना, ते जास्त महत्वाचं आहे. फोन काय नवीन घेता येईल आपल्याला. आणि हे बघ, ही जागा सेफ नाहीये. आपल्याला जायला हवं इथून आता. हा? ओके. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. मला हवी असलेली सगळी इन्फॉर्मेशन, सगळे फोटोज या मोबाईल मधून मला मिळणार आहेत. हा मोबाईल म्हणजे माझ्या सॉरी तुमच्या नशिबाची चावी आहे. अनन्या आणि अथर्व, तुमचं नशीब बाटलीत बंद करून लॉक लावून समुद्रात फेकून देणार मी. आणि माझं फळफळणार आहे तुझ्याच बहिणीमुळे अथर्व. निघूया. हो. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. पूर्व आता काही कुकुलं बाळ नाही राहिलीये. येईल ती बरोबर घरी. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? हा? अथर्व आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी जेवण अर्धवट टाकून निघालाय. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? मी काय केलंय? तू इतक्या रात्री तिला आता पार्टीला पाठवलंसच कशासाठी? ते पार्टी रात्रीच असते शेखर. रात्रीच पार्टी असते मलाही माहिती आहे, पण मुळात ना पूर्वाला पार्टीमध्ये इंटरेस्टच नसतो. तू आग्रह करतेस, फोर्स करतेस म्हणून ती पार्ट्यानं जाते. अरे तुलाच आपली मुलगी मॉडर्न आणि स्मार्ट व्हायला हवी असं म्हणतोस ना तू. मग काय तिला हळदी कुंकवाला पाठवू? आणि माझ्यावर खापर फोडू नकोस, कळलं? मी माझ्या पद्धतीने माझ्या मुलीला ट्रेन करणार आहे. मग ती कुठे जाते, कुणाबरोबर जाते, किती वाजता जाते आणि किती वाजता घरी परत येते हे पाहण्याची जबाबदारी तुझी नाहीये? ठीक आहे, मी एक काम करते. पूर्वा घरी आली ना की तिला रूम मध्ये बंद करते, बाहेर पडूच देत नाही. मग ठीक आहे ना? अतिरेक करू नकोस देविका. अतिरेक मी नाही करत आहे, तुम्ही अति बोलताय. आणि पूर्वा आता काही लहान नाही राहिलीये तिला बांधून ठेवायला. आणि मला ना मुलांना असं सफोकेट करून ठेवायला आवडत नाही. आणि ते काय म्हणतात, 7च्या आत घरात. हे तुमचे जुन्या काळचे विचार मी माझ्या मुलीवर लादणार नाहीये. हे बघ देविका, मुळात मुद्दा तो नाहीच आहे. समोरचा माणूस काय म्हणतोय ना हे समजून घ्यायचा जरा प्रयत्न कर. रात्रीचे 7 नाही तर रात्रीचे 12 वाजलेत आणि पूर्वा अजूनही घरी आलेली नाहीये. तिची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का घरी फोन करून कळवायची? अगं पण आता ती आली ना की तिला विचारा, या घरात काहीही झालं तर सगळा दोष मलाच का देता तुम्ही?